मुंबईच्या एसी मध्ये जी थंडी कधीच जाणवणार नाही ती आज चिंचेच्या झाडाखाली अनुभवली. गरम हुरडा, झणझणीत चटणी आणि आई बाबांचा जबरदस्त डान्स. आजची हुरडा पार्टी मिस करू नका. नमस्कार, मी अंकुरा. मावशीचा वाढदिवस साजरी करून आम्ही पोहोचलो आमच्या शेतात. मोसंबी, टरबूज आणि चिंचेचा आस्वाद घेतल्यानंतर अखेरीस हुरडा पार्टी अधिकृतपणे सुरू झाली. स्टार्टर म्हणून समोर होतं बोर, चिंच, गाजर, ऊस आणि ती गोड मोसंबी. छोटा आयुष तर चिंच हातात धरून खूपच खुश झाला होता. आईला मोसंबी खूप आवडतात, त्यामुळे तिने तिथूनच सुरुवात केली. हुरडा भाजला जाईपर्यंत आमची गप्पांची मैफिल जमली. मंदारने गाणे लावली आणि आई त्यावर वाईप करू लागली. सगळ्यांनी मला उखाणा घ्यायला लावला. घातलं मी मंगळसूत्र आणि नेसली मी साडी. लोक म्हणतात खूप शोभून दिसते माझी आणि मंदाररावांची जोडी. अरे बापरे, लय भारी. पण लग्नानंतरचा माझा हा उखाणा ऐकून पप्पांना सुद्धा खूप हसू आलं आणि अखेरीस गरमागरम हुरडा ताटात आला. समोर मावशीने घरून आणलेल्या 3 प्रकारच्या चटण्या, तिळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी आणि तो झणझणीत लसणाचा खुडा, सोबतीला दही आणि तो हुरडा. वाव, काय ती चव! हुरडा बनवणं सोपं काम नाहीये. ते शेतातले दादा राखेत हात काळे करून जे हुरडा भाजतात त्यांच्या कष्टाला मनापासून सलाम. मुंबईच्या धावपळीत हे सुख कधीच मिळत नाही. जेवणानंतर आम्ही थोडा फेरफटका मारायला गेलो आणि पाहतो तर काय, आई आणि बाबा चक्क डान्स करत होते. नंतर कॅमेरा घेऊन धावला आणि त्यांचे ते आनंदी क्षण आम्ही टिपले. दुपारी जेवणात मावशीने आणलेली ती काळी मसाल्याची भाजी आणि धपाटे आणि ते शेतात बसून जेवणे म्हणजे स्वर्ग सुखच. शेवटी शेतातल्या दादांकडे चहा पिऊन आम्ही निघालो. जाताना भावाच्या नवीन धाब्याला भेट दिली आणि रात्री 10 वाजता संभाजीनगरला पोहोचलो. मित्रांनो, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवीन पुढच्या व्लॉग मध्ये. टाटा.